नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. प्रकरण क्रमांक 5 बाजाराचे प्रकार. या बाजाराच्या प्रकारामधले म्हणजे संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाचे स्वाध्याय पूर्ण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लगेचच लाईक करा. प्रश्न क्रमांक 1. आता या प्रश्न क्रमांक 1 मध्ये 4 प्रश्न देण्यात आलेले आहे. योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता जवळपास 4 पर्याय देण्यात आलेले आहे आणि या 4 पर्यायामध्ये सुद्धा 4 पर्याय देण्यात आलेले आहे. तर हे या प्रश्नाला या सिस्टमला म्हणतात बहुपर्यायी, म्हणजे बहुपर्यायी प्रश्न मंजुषा म्हणतात यांना. तर हे आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. प्रश्न क्रमांक 1 मध्ये अर्थशास्त्रीय दृष्ट्या बाजारात खालीलपैकी घटकांचा समावेश होतो. आता प्रश्न जर नीट वाचला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येतील की अर्थशास्त्रीय दृष्ट्या बाजारात खालील घटकांचा समावेश होतो. आपल्याला अर्थशास्त्रीय दृष्ट्या विचार करायचा आहे, म्हणजे बाजारात जो आपल्या जवळपास जो बाजार भरतो त्यांना बाजार म्हटल्या जाणार नाही. आपल्याला प्रश्न नीट वाचायचा आणि पर्यायसुद्धा वाचायचे. जसं आता प्रश्न जर वाचला तर आपल्याला पर्यायसुद्धा वाचायचे. जसं ज्या ठिकाणी वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते. आता बाजार असा आहे की मुख्य एक पर्टिक्युलर बाजार नाही आहे. या बाजारामध्ये संपूर्ण बाजाराचा समावेश केला जातो. म्हणजे आता तुमच्या समजा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये राहत असाल त्या क्षेत्रामधला बाजारपेठ किंवा आता संपूर्ण आता स्थानिक बाजारपेठ, राज्यस्तरीय बाजारपेठ, राष्ट्रीय बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ हे संपूर्ण बाजारपेठ जेव्हा मिक्स केले जाते तर त्याला मार्केट म्हटले जाते, म्हणजेच त्याला बाजार म्हटले जाते. आता ज्या ठिकाणी वस्तू आणि सेवांची खरेदी केली जाते तर हे ऑप्शन्समध्ये म्हणजे हे जर पर्टिक्युलर आपण याचा विचार केला तर येऊ शकते का? हां, बिलकुल येऊ शकते. म्हणजे ज्या ठिकाणी वस्तू आणि सेवांचा विक्री केल्या आहे, म्हणजे ज्या आता तुम्ही जिथे स्थानिक आहात तिथं जर खरेदी विक्री होत असेल आणि समजा कोणी दुसरे असेल तिथे स्थानिक असेल, या संपूर्ण स्थानिकांचा प्लस करून खरेदी विक्री म्हणजेच बाजार होते. ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 सुद्धा 1 बरोबर आहे. आता पर्याय क्रमांक 2 पाहूया. ग्राहक आणि विक्रेते एकमेकांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संपर्क येतो. आता प्रत्यक्ष संपर्क म्हणजे जो सरळ खरेदी करतो. ठीक आहे, म्हणजे एखादी साखर खरेदी करत असले तर तो का करतो, बाजारामध्ये एखाद्या शॉपमध्ये जातो, म्हणजे एखाद्या किराणा स्टोअरमध्ये जातो आणि किराणा स्टोअरमध्ये काय करतो, साखरेची तो मागणी करतो. म्हणजे साखरेची काय करतो, तो प्रत्यक्ष मागणी करतो. आता साखरेची प्रत्यक्ष मागणी करतो. साखरेची प्रत्यक्ष मागणी केली म्हणजे अप्रत्यक्षरित्या तो कोणाची मागणी करताय, ऊसाची. म्हणजे ऊसापासून साखरेचे उत्पादन होत आहे. प्रत्यक्षरित्या तो साखरेचं मागणी करत आहे आणि अप्रत्यक्षरित्या ऊसाची, म्हणजे याचे उत्पादन क्षेत्राशी सुद्धा निगडीत आहे. म्हणजे उत्पादन कशाचं केल्या जातील, ऊसाचं. म्हणजे हे अ आणि ब बरोबर आहे. आता क मध्ये काय सांगितलेलं आहे की वस्तूची विक्री करणारे दुकान. आता फक्त एक दुकान म्हटलेलं आहे, पर्टिक्युलर दुकान म्हटलेलं आहे, त्यामुळे हे उत्तर बरोबर असेल का? नाही, हे उत्तर चुकीचं असेल, हे ऑप्शन्स चुकीचं असेल. वस्तू विक्री करणारे दुकाने जर नाव म्हटलं असतं, दुकाने जर असते तर ठीक आहे, हे ऑप्शन आपलं बरोबर असतं. त्यामुळे प्रश्न क्रमांक 1 मधलं अ आणि ब हे बरोबर आहे. तर हे सुद्धा आपण प्रश्न उत्तर पाहून घेऊया. त्या प्रश्नाचा जर विचार केला तर थोडं कन्फ्युजन वाटते. जसं आता बाजाराच्या व्याख्येमध्ये ॲगस्टिन क्रोनो यांच्या या अर्थशास्त्रज्ञाच्या मते वस्तूची आता एक म्हणजे ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी आणि विक्री केली जाते अशी एखादी विशिष्ट जागा म्हणजे बाजार नसून तो संपूर्ण भूप्रदेश आहे. म्हणजे आता ज्या बाजारामध्ये समजा एखादं दुकान असेल, स्टोअर असेल, तिथे जर खरेदी विक्री म्हणजे एक स्पेशल बाजारपेठ नाही, तर त्या बाजारपेठेमध्ये एकूण जेव्हा खरेदी विक्री केली जाते तर त्याला बाजार म्हणतात. आता यामध्ये 5 पॉईंट देण्यात आलेले आहे. 5 पॉईंट जेव्हा पूर्ण होते तेव्हा त्याला बाजाराची व्याख्या म्हटली जाते. जसं आता त्या बाजारामध्ये ग्राहक आणि विक्रेते असले पाहिजे आणि त्या ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये काय असली पाहिजे, वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री झाली पाहिजे. म्हणजे एखादा खरेदी करणारा गेला आणि तिथं फक्त विचारपूस करून आला तर ते बाजारपेठ नाही म्हटल्या जातील, त्याला खरेदी करावी लागेल आणि विक्रेत्याला विक्री करावी लागेल. तिसरं आहे वस्तूची किंमत. वस्तूची किंमत हे मागणी आणि पुरवठा याच्या मिड व्हॅल्यूमुळे ठरवले जाते. आता चौथा ऑप्शन्स आहे ग्राहक आणि विक्रेते यांचा जवळचा संबंध. ठीक आहे, आपल्या ऑप्शन्समध्ये पण आहे ग्राहक आणि विक्रेते यांचा जवळचा संबंध. आणि 5 म्हणजे बाजाराविषयीचे ज्ञान. आता जेव्हा पूर्ण स्पर्धा असते तेव्हा प्रत्येक व्यक्तीला हे बाजाराचे ज्ञान असते. तुम्हाला माहीत आहे कोणती वस्तू खरेदी करते त्यावेळेस तुम्ही कोणत्या किराणा स्टोअरमध्ये असाल की कोणते समजा एखादी वस्तू खरेदी करायची असेल, तुम्हाला त्याचे ज्ञान असते. तुम्ही ज्ञान नसलं तर हे खरेदी तुम्ही करतच नाही. ठीक आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर सरळ आहे अ आणि ब, म्हणजे पर्याय क्रमांक 1.
दुसरं क चुकीचं आहे, कारण इथे फक्त पर्टिक्युलर एकच ऑप्शन्स देण्यात आलेले आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2, बाजारपेठेचे वर्गीकरण स्थळाच्या आधारावर आपल्याला करायचे आहे. ठीक आहे. म्हणजे स्थळाच्या आधारावर आपल्याला बाजाराची वैशिष्ट्याचे मूल्यमापन करायचे आहे. आता जर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे सरळ आहे. एकतर असतात स्थानिक बाजारपेठ, दुसरं असतात राष्ट्रीय बाजारपेठ आणि तिसरं असतात आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक 3. आपण बघितले आहे संपूर्ण बाजारपेठेचे जे मागील व्हिडिओमध्ये, तर त्या व्हिडिओचे तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. तर तो व्हिडिओमध्ये आपण पूर्ण जे काही एक्सप्लेन केलेले आहे बाजाराच्या प्रकाराचे, तर तो संपूर्ण जो काही व्हिडिओ तुम्ही पहा. त्यामध्ये संपूर्ण जे काही स्थानिक बाजारपेठ, राष्ट्रीय बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कशा असते तर त्याचं संपूर्ण आपण स्पष्टीकरण केलेलं आहे. तर तो व्हिडिओ नक्कीच पाहतो मी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता पाहूया प्रश्न क्रमांक 3. एकजिन्सी वस्तू. आता एकजिन्सी वस्तू आहे. एकजिन्सी वस्तू हे पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला त्याचं वैशिष्ट्य मिळते, तर ते वैशिष्ट्य आहे एकजिन्सी वस्तू. ठीक आहे. एकजिन्सी वस्तू तुम्हाला माहितीच आहे की त्याचा आकार, रूप, रंग, चव हे एकसारखं असलं पाहिजे, तेव्हाच ते पूर्ण स्पर्धेमध्ये असतात. तर पूर्ण स्पर्धेमध्ये एकजिन्सी वस्तू असतात, तर वेगवेगळ्या जे काही वस्तू आहेत ते मक्तेदारीमध्ये असतात. म्हणजे पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी हे दोघं एकमेकांशी भिन्न आहे. ठीक आहे. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 4. पूर्ण स्पर्धेत विक्रेत्यांची भूमिका पुढील प्रकारची असते. आता पहा, पूर्ण स्पर्धेबद्दल विचार केले गेलेला आहे. ठीक आहे. आता पूर्ण स्पर्धेमध्ये जे काही असतात तो असतात किंमत स्वीकारणारा. ठीक आहे. आणि समजा मक्तेदारी विचार केला मोनोपोली, तर मोनोपोलीमध्ये किंमत भेद करणारा असतो आणि किंमत करता असतो. म्हणजे मोनोपोलिस्ट जो असतो म्हणजे मक्तेदारी करता जो काही असतो तो नाही का त्या वस्तूची किंमत स्वतः म्हणजे ठरवत असतो. जसं त्यामध्ये किंमत ठरवतो, म्हणजे एखाद्या व्यक्तीला वेगळीच किंमत ठरवतो, दुसऱ्या व्यक्तीला वेगळीच किंमत ठरवतो. आता ते आपल्याला किंमत भेद आहे, तर त्या किंमत भेदमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे आपल्याला पूर्ण स्पर्धेचं उत्तर मिळालेलं आहे. म्हणजे जेणेकरून हे दोन जर ऑप्शन्स चुकीचे आहे, त्यामुळे पूर्ण स्पर्धेसाठी हा किंमत स्वीकारणार आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 2. म्हणजे आपल्याला हे 4ही प्रश्न झालेले आहे. आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक 2. पारिभाषिक शब्द सुचवा. काही विक्रेते असलेला बाजार. आता काही विक्री असलेला बाजार म्हणजे काही विक्रेता असलेला बाजार म्हणजे होतात अल्पाधिकार. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 2. मागणी वक्र व पुरवठा वक्र एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात त्याला सबिंदू म्हणतात. ठीक आहे. तुमच्यासमोर एक आकृती आहे. त्या सबिंदूमध्ये मागणी आणि पुरवठा यांचा बिंदू छेदला गेलेला आहे आणि तोच सबिंदू म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत ठरवत असतात. प्रश्न क्रमांक 3. वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च म्हणजे काय. आता समजा एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन झालेलं आहे. समजा आपण एक्झाम्पल घेऊया लक्स साबण. लक्स साबणचं प्रोडक्शन झालेलं आहे, परंतु त्याची जर जाहिरातच केली नाही तर लोकांच्या दृष्टिकोनात तर येतील का. लक्स साबणाची जर रोज आपण जाहिरात बघत असतो. जाहिरात बघणं म्हणजे काय असते, त्याचं प्रोडक्शनमध्ये खर्च लागलेला आहे का, नाही, त्याचं जाहिरातीसाठी खर्च लागलेला आहे. खर्च यासाठी लागलेला आहे कारण की विक्री वाढवण्यासाठी. आता विक्री वाढवण्यासाठी त्याला जाहिरात खर्च म्हणतात, म्हणजेच त्याला काय म्हटले जाते, विक्री खर्च. ओके. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल, विक्री खर्च. आता 4था प्रश्न आहे. एकजिन्सी वस्तूचे उत्पादन करणाऱ्या संस्थाचा समुदाय. तर या प्रश्नाचं उत्तर मिळतील आपल्याला उद्योग संस्था. आता एकजिन्सी वस्तूचे उत्पादन कुठे केले जाते, पूर्ण स्पर्धेमध्ये केले जाते, म्हणजे कॉम्पिटिशन्समध्ये केले जाते. आणि एकजिन्सी वस्तूचे उत्पादन करणाऱ्या संस्थाचा समुदाय म्हणजे आता वस्तूचे उत्पादन कोण करते, उद्योग संस्था करत असते. तर यासाठी परिभाषिक शब्द राहतील पूर्ण स्पर्धेतील उद्योग संस्था. आता पाहूया 5वा प्रश्न. एकाच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमती आकारणे. आता एकच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी किंमत आकारणे म्हणजेच काय म्हणतील, मूल्यभेद म्हणतात. ठीक आहे. याला मूल्यभेद म्हणतात. आता बघूया प्रश्न क्रमांक 3. सहसंबंध स्पष्ट करा.
आता हे सिंपल आहे, जास्त काही कठीण नाही आहे. जसं आता पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी बाबतच दोन्ही संपूर्ण बाजाराचे प्रकारामध्ये आपण बघितलेले आहे. त्यामुळे या दोघांचं सर्वाधिक जास्त उत्तरं आपल्याला इथे मिळतील. जसं आता प्रश्न क्रमांक 1 मध्ये देण्यात आलेले आहे की पूर्ण स्पर्धा म्हणजे मुक्त प्रवेश आणि निर्गमन. तर प्रवेशाचे निर्बंध म्हणजे काय? मक्तेदारी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2, किंमत स्वीकारणारा. किंमत स्वीकारणारा म्हणजे कोण? पूर्ण स्पर्धा. आणि किंमत करता कोण आहे? तर मक्तेदार काय करतो? प्रत्येक वस्तूची किंमत ठरवत असतो. आताच आपण बघितलेलं आहे. आणि किंमत स्वीकारणारा म्हणजे पूर्ण स्पर्धा. आता पाहूया प्रश्न क्रमांक 3, एकच किंमत म्हणजे पूर्ण स्पर्धा, भिन्न किंमत म्हणजे मक्तेदारी. प्रश्न क्रमांक 4. ठीक आहे, म्हणजे 3 सहसंबंध स्पष्ट करा आपलं झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 4, गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. यामध्ये जवळपास 4 उपप्रश्न देण्यात आलेले आहे. जसं आता पहिला प्रश्न आहे विक्री खर्च. म्हणजे आपल्याला या विक्री खर्चामध्ये आणि हे बाजार प्रकार, मक्तेदारीचे प्रकार, कायदेशीर पद्धती याचे काही असे म्हणजे एक उदाहरण दिलेले आहे आपल्याला. ते उदाहरणामधला एक वेगळा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. जसं आता पहिला प्रश्न आहे विक्री खर्च. विक्री खर्चामध्ये कोणते कोणते बाब येते तर ते आपण पाहून घेऊया. विक्री खर्चाचा जर विचार केला तर विक्री खर्च हे म्हणजे एक प्रकारचं प्रमोशनल ॲक्टिव्हिटी असते. म्हणजे एखाद्या वस्तू तर तयार झालेली आहे, परंतु त्याला एक विकण्यासाठी एक एक्सटर्नल कोणत्या ना कोणत्या ॲक्टिव्हिटी, जसे आता जाहिरात करणे, दूरदर्शनवर दाखवणे, आकाशवाणीवर म्हणजे एक प्रकारची जाहिरात करणे, फलक जाहिराती करणे, प्रदर्शन करणे, खिडकी प्रदर्शन करणे, मोफत भेटवस्तू देणे. म्हणजे भेटवस्तू म्हणजे सॅम्पल असतात, मोफत नमुना असतात. जसे तुम्ही बघितले असाल मेडिकल्समध्ये, समजा जर एखादी समजा तुम्ही औषधं घ्यायला गेला, हॉस्पिटलमध्ये गेले असाल आणि हॉस्पिटलमध्ये तुम्हाला औषधे लिहून दिली आणि तुम्हाला ते जर मेडिकल शॉपमध्ये जर उपलब्ध झाली नाही तर डॉक्टर्स काय करतात? आपल्यापाशी एक वस्तू देतात, आपल्यापाशी औषधी देतात. म्हणजे ते जे डॉक्टरपाशी औषधी असतात त्यांना काय म्हटल्या जातात? मोफत नमुने, म्हणजेच सॅम्पल, फ्री सॅम्पल. ते फ्री सॅम्पल तुम्हाला देतात. ते विक्रीसाठी नसतात, ते फक्त डॉक्टरांना एक सॅम्पल देत असतात की जर समजा कोणत्या औषधीची जर तुटवडा पडला तर तेच वस्तू म्हणजे पेशंट्सना देण्यासाठी. तर ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. म्हणजे या प्रश्नामध्ये संपूर्ण जे काही देण्यात आलेलं आहे पण पेटंट देण्यात आलेलं नाही. पेटंट म्हणजे अशी असते वस्तू की समजा तुम्ही एखादी वस्तू तयार केलेली आहे, तुम्ही स्वतः तयार केलेली आहे आणि त्यासाठी तुम्ही पेटंट घेतलेलं आहे. तर त्यासाठी तुम्ही जर पेटंट घेतलं असेल तर ती वस्तू दुसरं कोणीही तयार करू शकत नाही. त्याला म्हणतात पेटंट. आणि पेटंट हा एक कायदा असते की त्यानुसार तुम्हाला त्या एक ॲथॉरिटी मिळतात, म्हणजे एक प्रकारचे अधिकार म्हणतात, त्याला म्हणतात पेटंट. आणि पेटंट हे विक्री वस्तूमध्ये येत नाही. म्हणजे या प्रश्नाचं म्हणजे आपला वेगळी वस्तू गटात बसणारा शब्द कोणता आहे? न बसणारा पेटंट आहे. आता पाहूया प्रश्न क्रमांक 2, बाजार प्रकार. बाजार प्रकारामध्ये 4 प्रकारचे ऑप्शन्स आहे. जसं पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, युक्त स्पर्धा आणि अल्पाधिकार. तर आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की बाजाराचे 3 प्रकार पडतात. एक पडतात पूर्ण स्पर्धा, दुसरी असतात मक्तेदारी आणि तिसरी असतात अल्पाधिकार. अल्पाधिकारात म्हणजे यामध्ये कोणता ऑप्शन्स न बसणार आहे तो आहे अत्यल्पकालीन बाजार. आता पाहूया प्रश्न क्रमांक 3, मक्तेदारीचे प्रकार. आता मक्तेदारीचे प्रकार देण्यात आलेले आहे आणि मक्तेदारीचे प्रकार तुमच्या समोर आहे. मक्तेदारीच्या प्रकारामध्ये एक येतात खाजगी मक्तेदारी, सार्वजनिक मक्तेदारी, कायदेशीर मक्तेदारी, नैसर्गिक मक्तेदारी, साधी मक्तेदारी, मूल्यभेदात्मक मक्तेदारी आणि ऐच्छिक मक्तेदारी. त्यामुळे या प्रश्नामध्ये काहीतरी फरक वाटतो की हा प्रश्न चुकीचा टाईप करण्यात आलेला आहे. कारण मक्तेदारीच्या प्रकारामध्ये वेगळेच वैशिष्ट्याचे ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत. जसे किंमत करता, प्रवेश, निर्गमन. म्हणजे हे पूर्ण प्रिंट मिस्टेकच झालेली आहे. कारण की मक्तेदारीचे प्रकार आपण बघितलेले आहे, प्रकारामध्ये अशा प्रकारचे ऑप्शन्स आलेले नाही. तर हे ऑप्शन्स येतात वैशिष्ट्यामध्ये. तरी हा ऑप्शन जे काही आहे तर ते हे चुकीचं आहे, म्हणजे प्रश्न चुकीचा आहे. त्यामुळे हे प्रश्नावर तुम्ही दुर्लक्ष करा. आता पाहूया प्रश्न क्रमांक 4, कायदेशीर मक्तेदारी. आता कायदेशीर मक्तेदारीमध्ये आपण बघितलेलं आहे की पेटंट येते आणि बोधचिन्ह येते. आणि ओपेक जे कॉपीराईट आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही आहे. त्यामुळे हे जे काही गटात न बसणारा शब्द आहे तर तो ओपेक कॉपीराईट आहे. आता पाहूया प्रश्न क्रमांक 5, थोडक्यात उत्तरे द्यायची आहे. अल्पाधिकाराचे बाजाराची वैशिष्ट्ये देण्यात आलेली, म्हणजे अल्पाधिकाराच्या बाजाराची वैशिष्ट्ये सांगा म्हणत आहे. तर अल्पाधिकाराचे जे काही वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य येतील काही विक्रेते,
आणि त्यानंतर परस्परावलंबन, त्यानंतर येथील जाहिरात, त्यानंतर येथील प्रवेशावर निर्बंध, त्यानंतर 5वा ऑप्शन्स आहे समानतेचा अभाव आणि 6वा आहे अनिश्चितता. प्रश्न क्रमांक 1 झाल्यानंतर आपल्याला येतील प्रश्न क्रमांक 2 मक्तेदारीचे प्रकार. मक्तेदारीचे प्रकार आपण आत्ताच बघितलेले आहे. त्यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 5. खालील तक्त्यांचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे द्यायची आहे. आता हा तक्ता देण्यात आलेला आहे. सिंपल तक्ता आहे, खूपच आहे सोपी, म्हणजे खूपच सोपी आहे. पहा आता इथून वरून खालीपर्यंत किंमत जे काय आहे, केळीची किंमत आहे ती वाढत चाललेली आहे आणि मागणी कशी आहे, जशी जशी किंमत वाढते तशी तशी मागणी काय होत असते, कमी होत जात असते. म्हणजे 10 रुपये किमतीला 500 प्रति डझन 500 रुपये प्रति डझन मागणी आहे आणि त्यानंतर 400 डझन आहे. तर हे उतरत्या क्रमानं टाकायचे आहे. जसं आता 500 400 इथे येतील, या बॉक्समध्ये येतील 300, त्यानंतर 200 आणि खाली येतील 100. यामध्ये तसेच जसं आता मागणी उतरत्या क्रमानं असतात तसेच पुरवठा हा चढत्या क्रमानं असतात. 100 200 300 400 500 आणि या वस्तूची किंमत हे नेहमी मागणी आणि पुरवठ्याच्या स्थिर किमतीवर अवलंबून असते. जसं आता प्रश्न क्रमांक 1 मध्ये तक्ता भरलेला आहे आपण, ठीक आहे. आता त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 2. तक्त्याच्या आधारे समतोल किंमत निश्चिती सहाय्याने दाखवायची आहे. तर हे तुमच्यासमोर एक आकृती आहे. त्या आकृतीच्या सहाय्यामध्ये एक मिड व्हॅल्यू आहे. म्हणजे केळीची किंमत आहे 300, ठीक आहे. केळीची किंमत आहे 300 आणि 300च्या याच्यामध्ये मागणी आहे 300 आणि पुरवठासुद्धा 300 आहे. म्हणजेच जे काही किंमत निश्चिती ते काय असतील 30 रुपये. म्हणजे केळीची किंमत 30 रुपये असेल तर बाजारपेठेमधली मागणी आणि पुरवठा हे स्थिर राहतो. आता त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 7. मक्तेदारी युक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करायची आहे. तुमच्यासमोर जे काही वैशिष्ट्ये आहेत तर त्याचे देण्यात आलेले आहे. एक आहे एकच विक्रेता, दुसरा आहे पर्यायी वस्तूचा अभाव, तिसरा आहे प्रवेशावर निर्बंध, चौथा आहे बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण, पाचवं वैशिष्ट्य आहे किंमत करता. आता नेहमीप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवा की हे लक्षात ठेवण्याची एक पद्धत असते. समजा आता मक्तेदारी आहे, मक्तेदारीमध्ये काय असते, मक्तेदार हा एकटा असतो, ठीक आहे. आणि असंख्य ग्राहके असतात परंतु तो एकटा असतो, एकटा विक्रेता असतो आणि त्या एकट्या विक्रेत्यामध्ये काय असतं, एक पर्यायी वस्तूचा अभाव असते. म्हणजे त्याची एकटी स्वतःची एक मक्तेदारी असते त्यावेळेला संपूर्ण बाजारामध्ये. म्हणजे त्याचा एकच प्रोडक्ट असतो आणि त्या प्रोडक्टबाबत ग्राहकांना कोणतीही माहिती नसते. त्यामुळे विक्रेता काय करत असतो, त्या वस्तूपासून वेगवेगळ्या ग्राहकाकडून वेगवेगळी किंमत खरेदी, म्हणजे वेगवेगळी किंमत निर्धारण करतो. त्यामुळे बाजारामध्ये एकच विक्रेता असतो, पर्यायी वस्तूचा अभाव असतो. पर्यायी वस्तूचा अभाव असल्यामुळे तो निरनिराळ्या ग्राहकाकडून निरनिराळी किंमत वसूल करतो, ठीक आहे. हे 2 प्रकार झालेले आहे, 2 वैशिष्ट्ये झालेले आहे. तिसरा आहे प्रवेशावर निर्बंध. आता मक्तेदारीमध्ये दुसऱ्या कोणालाही निर्बंध असतो. जसं आपण रेल्वेचं उदाहरण बघितलं होतं की सरकारी, आता सध्या रेल्वे हे सरकारची मालमत्ता आहे, त्यामध्ये दुसऱ्या कोणाचीही मक्तेदारी तिथे आढळत नाही. दुसरे पाहूया, चौथा प्रकार आहे, चौथं वैशिष्ट्य आहे बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण. आता या संपूर्ण बाजार पुरवठ्यावर कोणाचेच नियंत्रण नसतात, मक्तेदाराचे नियंत्रण असतात. तो स्वतः किंमत करता असते, म्हणजे तो निरनिराळ्या व्यक्तीकडून निरनिराळ्या किमतीवरून वस्तू विक्री करत असतो. मूल्यवेधन क्षमता असते, ते आपण आधीच डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर पाहूया 7वा, उद्योग संस्था हाच एक उद्योग असतो. मक्तेदार हा त्याच्या उत्पादनाचा एकमेव उत्पादक आणि विक्रेता असतो. त्यामुळे तो मक्तेदारी उद्योग संस्था हेच त्याचा उद्योग असतो आणि तो एकाच वस्तूला निरनिराळ्या ग्राहकांकडून निरनिराळी किंमत वसूल करतो. तर ठीक आहे, हे आपले वैशिष्ट्य झालेले आहे मक्तेदारीचे. त्यानंतर आहे पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये. पूर्ण स्पर्धेच्या वैशिष्ट्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते. मक्तेदारीमध्ये पाहिलं होतं आपण की एकच विक्रेता होता, यामध्ये असंख्य विक्रेता असते आणि असंख्य ग्राहक असतात. यामध्ये असं असते की प्रत्येक व्यक्तीला त्या वस्तूबाबत संपूर्ण ज्ञान असतात. म्हणजे ते एक दुसरं आपलं वैशिष्ट्यसुद्धा झालेलं आहे की बाजाराचे ज्ञान. म्हणजे आता हे कसं एक ट्रिक्सनुसार आपण लक्षात ठेवूया की याची वैशिष्ट्ये आपण कशा प्रकारे लक्षात ठेवूया. आता एक ॲझ्युम करा, एक पूर्ण स्पर्धा, एक कॉम्पिटिशन्स चाललेलं आहे आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये असंख्य ग्राहक आहे
असंख्य विक्रेते आहे आणि ते विक्रेते जे वस्तू विकत आहे तर त्यासाठी असंख्य ग्राहक आहे आणि त्या ग्राहकांना त्या प्रत्येक वस्तूचे ज्ञान आहे. ठीक आहे. म्हणजे समजा जर आता तुम्हाला माहीत असेल की एखादा बिस्किटचा पुडा जर तुम्हाला खरेदी करायचा असेल आणि तुम्ही समजा किराणा स्टोअरमध्ये गेला तर तुम्हाला माहीत असेल की 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा ही किंमत तुम्ही ठरवलेली आहे आणि हिचे संपूर्ण ज्ञान तुम्हाला असतात. ठीक आहे. म्हणजे 1-2 आपले ऑप्शन्स झालेले आहे. एक आहे असंख्य ग्राहकांनी विक्रेते, दुसरा आहे बाजाराचे संपूर्ण ज्ञान, तिसरा आहे मुक्त प्रवेश. या स्पर्धेमध्ये मुक्त प्रवेश असते. कोणीही कॉम्पिटिशन्स ॲक्टनुसार कोणीही उद्योग उभा करू शकतो. यामध्ये कोणतेही निर्बंध नसते. तुम्ही जर म्हटलं का मला एक उद्योग तयार करायचा आहे कॉम्पिटिशन्स ॲक्टनुसार आणि कॉम्पिटिशन्स ॲक्टनुसार कोणत्या एखादा असा प्रोडक्ट असेल जे तुम्ही सध्या प्रचलित असेल तर त्या पेटंट जर तुम्ही खरेदी केलं असेल तर तुम्ही मुक्त प्रवेश करू शकता. म्हणजे तिसरं ऑप्शन झालेलं आहे आपल्याला मुक्त प्रवेश आणि निर्गमन. चौथा आहे एकच किंमत असते. हे ग्राहकांना माहीत असतं. तुम्हाला माहीत आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एक बिस्किट पुडा जर तुम्ही किराणा स्टोअरमध्ये खरेदी केला तुम्हाला माहीत असतात की ते 5 रुपयाची किंमतीचा तो बिस्किट पुडा असतो. त्यामुळे 5 रुपये किंमत असेल आणि जर विक्रेता 6 रुपयाची जर किंमत देत असेल तर तुम्ही त्याला नकार देता, कारण की तुम्हाला माहीत असतात की त्या वस्तूची किंमत तेवढीच आहे. म्हणजे आपला 4 जे काही वैशिष्ट्य आहे ते आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे एकच किंमत. आता पाहूया 6वा वैशिष्ट्य, उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता. आता उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता हे या पूर्ण स्पर्धेचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. 7वं वैशिष्ट्य आहे वाहतूक खर्चांचा अभाव. पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत सर्वत्र सारखी असते. तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे. म्हणजे हे 7 आपले वैशिष्ट्य झालेले आहे. किमान 5 जरी वैशिष्ट्य लिहिले तरी तुम्ही त्या प्रश्नाचे उत्तर सोडू शकता. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ इथं म्हणजे आपण स्किप करूया, म्हणजे जवळपास झालेला आहे आपला. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.